नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंकबँकच्या जनमतमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यापाठीमागचं कारण आहे ते म्हणजे काही दिवसांपूर्वी एक बातमी आली, ती म्हणजे भारतात शिकलेल्या भारतीय वंशाच्या अग्रवाल यांची ट्विटरच्या CEO पदी निवड झाली। गेले कित्येक वर्ष ही चर्चा भारतीय IT विश्वात चालू आहे की नक्की भारतीय IT विश्वाचं जगात योगदान काय। एक टीका कायम अशी व्हायची की भारतातले लोक फक्त सायबर कुली म्हणून काम करतात, मग भारताचं स्वतःचं प्रॉडक्ट नाही आहे, भारताचे लोक फक्त परदेशात स्थलांतरित होऊन ITतून पैसे कमावतात। पण या टीकेला हळूहळू उत्तरं मिळत गेली। वेगवेगळ्या लोकांनी भारताच्या IT क्षेत्राचं योगदान कबूल केलं। अगदी काही दिवसांपूर्वीच या परागच्या निवडीनंतर टेस्ला नावाच्या सुप्रसिद्ध कंपनीच्या प्रमुखानं सुद्धा ट्विट केलं की भारतीय IT क्षेत्राचं योगदान हे जगाच्या, अमेरिकेच्या, भारताच्या जडणघडणीत खूप मोठं आहे। असं सगळं होत असतानाच गेल्या काही वर्षात मायक्रोसॉफ्ट असेल, गुगल असेल, या सर्व मल्टीनॅशनल मोठ्या कंपन्यांच्या CEO पदी भारतीय वंशाच्या, भारतात शिकलेल्या लोकांची नेमणूक झाली आणि त्यातलाच पुढचा टप्पा म्हणजे हा ट्विटरचा CEO असणारा पराग अग्रवाल। एक फरक आपण यातला लक्षात घेतला पाहिजे की गेल्या दशकामध्ये किंवा त्याच्या आधीच्या दशकामध्ये आपण भारतीय वंशाच्या लोकांचं कौतुक करत होतो की जे भारतात कदाचित जन्मलेही नव्हते, भारतात शिकले नव्हते, त्यांची आधीची पिढी मायग्रेट झालेली आणि त्यांच्या सक्सेसवरती, त्यांच्या यशावरती आपण आनंद मानत होतो। मात्र गेल्या दशकात हे चित्र आमूलाग्र बदललं की फक्त भारतीय वंश नव्हे तर भारतात जन्मलेले, भारतात शिकलेले, भारतात इंजिनियर झालेले, म्हणजे थोडक्यात ज्यांच्या वैचारिक जडणघडणीची सगळी वर्षे भारतात गेलेली आहेत, अशी लोक आज जगातल्या बहुतांशी सर्व कंपन्यांच्या प्रमुखपदी बसलेले। हा बदल नक्की कसा झाला, या बदलामागची कारणं काय ही समजून घ्यायला हवीत किंवा हे नक्की का घडते हेही समजून घ्यायला हवं। IT क्षेत्रातल्या या बदला पाठीमागचे मुद्दे जर का आपण समजून घ्यायचे ठरवले तर पहिला मुद्दा एक असा दिसतो, तो म्हणजे भारतातलं तंत्र शिक्षण हे जनरलिस्ट असण्याचं। उदाहरणार्थ सत्या नाडेला कदाचित इलेक्ट्रिकल शिकलाय, सुंदर पिचाई मटेरियल सायन्स शिकलाय, तर ही लोक इंजिनिअरिंगमध्ये जे स्पेशलायझेशन त्यांनी केलं त्यांचा आणि त्यांच्या आत्ताच्या कामाचा काही संबंध नाही आहे। असं म्हणतात की इंजिनिअरिंग तुम्ही कुठल्याही स्पेशलायझेशनचं केलं तरी मुख्य गोष्टी तुम्ही शिकता त्या म्हणजे ॲनालिटिकल थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग, डिझाईन थिंकिंग, सोल्युशन काढायची पॉवर। सो अशा भारतातल्या जनरलिस्ट इंजिनिअरिंगच्या शिक्षणाचा फायदा आत्ता या सगळ्या IT इंजिनियर्सना होताना दिसतोय, असं कदाचित या सगळ्या बदलत्या घडामोडींमुळे वाटायला लागलेलं आहे। दुसरा एक प्रकार असतो तो म्हणजे थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल। एक चर्चा अशी होती ती म्हणजे भारतात इंजिनियर्स खूप असतील, भारतात जुगाड इनोव्हेशन करणारे खूप असतील, पण भारतात सायंटिस्ट नाहीत, अजून भारताला नोबेल मिळालेलं नाही, अजून भारताला प्रमुख जे मूलभूत सायन्स असतं यातलं संशोधन काही करून दाखवता आलेलं नाही। तर मला असं वाटतं की इथं थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल यामधला प्रॅक्टिकल हा भाग कदाचित भारतानं ॲक्सेप्ट केला आहे। भारतात थेरॉटिकल सायन्सबद्दल जरी फारसा रिसर्च होत नसला तरी प्रॅक्टिकल गोष्टी खूप होतात, ज्याला आधी जुगाड असं नाव दिलं गेलं, जुगाड इनोव्हेशन नावाचं पुस्तकसुद्धा आलं। पण ओव्हरऑल इनोव्हेट करणं, असणाऱ्या मर्यादित रिसोर्समध्ये काहीतरी भारी बनवणं, हे आता भारतीयांचा मूलभूत गुण बनू लागला आहे असं भारतातल्या विविध इनोव्हेशन्सवरून तर दिसतंच, पण कदाचित याच प्रॅक्टिकल थिंकिंगचा फायदा म्हणून इनोव्हेशन जिथं आहे अशा ठिकाणी भारतीय लोक आता नेतृत्व करतात। या सर्व कंपन्या आपण जर का बघितल्या, गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल किंवा आत्ताची ट्विटर असेल किंवा अगदी ॲडोब असेल, तर इनोव्हेशन हा त्यांच्या अस्तित्वाचा आत्मा आहे आणि ते करण्यात भारतीय प्रगत असल्यामुळंच कदाचित एक भारतीय तिथं त्या संस्थांचं नेतृत्व करतोय। खरं तर असं म्हणतात की एका भारतीयानं यश मिळवलं ते त्याचं वैयक्तिक यश आहे, त्यानं ते धाडस केलं, त्यानं ते चॅलेंज पत्करलं, मग याच्यात सगळ्याच भारतीयांनी आनंदी होण्यासारखं काय आहे? एक फेलो भारतीय यशस्वी झाला इतपत ठीक आहे, पण हे भारताचं यश असं का म्हणायचं? याच्यामध्ये आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की भारत ही आता जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे। या सर्व टेक IT जायंटसाठी US नंतर जर का कुठल्या देशातून रेव्हेन्यू येत असेल तर तो भारतातून येतो, कारण चीननं आपली दारं या सगळ्या कंपन्यांसाठी बंद केलेली आणि आपल्याला माहिती आहे की भारतीयांची एखादं प्रॉडक्ट वापरण्याची मेंटॅलिटीज पूर्ण वेगळी आहे।
म्हणजे अगदी पूर्वीच्या दशकात FMCG कंपन्यांनी 1 आणि 2 रुपयाचे सॅशे आणले आणि शॅम्पूचा प्रसार झाला. अशा पद्धतीनं भारतात जर का तुम्हाला एखादं प्रॉडक्ट यशस्वी करायचं असेल तर इथं तुम्हाला भारतीय मेंटॅलिटीचा विचार करायला लागतो. आणि ही सगळी जी लोकं आहेत ही भारतात शिकलेली आहेत, भारतात वाढलेली आहेत, त्यामुळे भारतीयांची मेंटॅलिटी त्यांना माहिती आहे. सो आता जिथं आपल्या प्रॉडक्टचं पुढचं मार्केट आहे अशा ठिकाणची तिथली समाजमन माहीत असणारी व्यक्ती प्रमुखपदी असावी असं या सर्व कंपन्यांच्या संस्थापकांना वाटलं तर त्याच्यात काही आश्चर्य नाही आहे. तो योग्य बिझनेस डिसिजन आहे. त्यामुळं अशा महत्त्वाच्या IT कंपन्यांमध्ये जेव्हा एखादी भारतीय व्यक्ती मुख्य पदावर बसती तेव्हा त्याच्यामध्ये भारत ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. भारतात त्या कंपन्यांना वाढायचं आहे आणि भविष्यात त्यांच्या कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी बहुतांश उत्पन्न भारतातून येणार आहे. ही रियालिटी त्याच्या मागं आहे आणि म्हणूनच भारताचा जो डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे त्याचासुद्धा या सगळ्या लोकांच्या यशस्वी होण्यामागं हात आहे असं म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटतं. एक चौथी महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ही जी भारतीय CEO आहेत यातल्या बहुतांश CEOनी त्या कंपनीच्या फाउंडरकडून त्या कंपनीच्या ज्यानं कंपनी स्थापन केली त्या मालकाकडून सूत्र घेतलेली आहेत. अगदी छोट्यातल्या छोट्या नेतृत्वाला सुद्धा छोट्यातल्या छोट्या अगदी आपण घरात बघितलं असेल की आपली लीडरशिप आपली डिसिजन मेकिंग पॉवर दुसऱ्याला देण्यापाठीमागं थोडे ना थोडे मानसिक कष्ट असतात. या सर्व कंपन्यांच्या प्रमुखांनी तर स्वतः ती कंपनी काढली, कित्येक दशकं कष्ट केली आणि मग ते आपल्या कंपनीचे सुकाणू दुसऱ्या व्यक्तीच्या हातात देत आहेत आणि ती व्यक्ती भारतीय. भारतामध्ये एखाद्या संस्थेचं उत्तरदायित्व स्वीकारताना एखाद्या संस्थेचं नेतृत्व स्वीकारताना आपण त्या संस्थेचे कंपनीचे मालक नसून विश्वस्त आहोत अशी भावना रुजवली जाते आणि त्याचा हा परिणाम आहे का याचं कारण या सगळ्या कंपन्यांच्या गंगाजळीमध्ये कित्येक बिलियन डॉलर्स आहेत आणि एखाद्या CEOचा एखादा निर्णय आणि त्याला असणारी अमर्याद निर्णय घेण्याची क्षमता याच्यातून काही चूक घडू शकते आणि कदाचित त्या कंपनीच्या प्रतिष्ठेला सुद्धा गालबोट लागू शकतं. अशा वेळेला जो या सगळ्या मिळालेल्या संपत्तीकडे मिळालेल्या हेरिटेजकडे मिळालेल्या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीकडे एका विश्वासाच्या नजरेतून बघेल असा कुठेतरी विचार या सगळ्या मालकांनी केलाय का हा सुद्धा विचार नक्की करण्याजोगा आहे. या विश्वस्त वृत्तीला अजून एका गोष्टीची जोड दिसते ती म्हणजे हे सगळे CEO हे त्या कंपनीत कित्येक वर्ष काम करतात. आजकाल जे दर 2-3 वर्षानं कंपनी बदलायचं कल्चर आहे त्याच्या हे विरोधात आहे आणि तिथं राहिल्यामुळं तिथल्या कल्चरची जाणीव तिथं काय हवं याची जाणीव ही सगळी या लोकांच्यात आहे. आणि असं म्हणतात की CEO मधला C हा खरं तर कल्चरसाठी स्टँड होतो. त्यामुळे ह्या सगळे CEO हे त्या कंपनीचं कल्चर तर जाणतातच, त्यांची स्वतःची भारतीय मूल्य, त्या कंपनीचं त्यांनी जाणलेलं कल्चर आणि त्यांना मिळालेलं ग्लोबल एक्सपोजर या तिन्हीच्या संगमातून ते त्या कंपनीचं कल्चर अधिक समृद्धच बनवतील असा विश्वास कदाचित त्या फाउंडर्सना वाटला असल्यामुळं हे सगळे भारतीय CEO बनत आहेत असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. पण मग कायमच एक टीकेची जी जोड उठवण्यात येते ती म्हणजे या सगळ्या तरुणांना यशस्वी होण्यासाठी परदेशातच का जावं लागलं, भारतात संधीच नाहीत का, यांना यशस्वी होण्यासाठी मायक्रोसॉफ्ट गुगलच का लागतं. तर आपण पराग अग्रवालांची निवड समजून घेताना भारतातली बदललेली परिस्थितीसुद्धा लक्षात घेतली पाहिजे. आज 2021 या एका वर्षामध्ये भारतामध्ये जवळपास 41 कंपन्या युनिकॉर्न झालेल्या आहेत. युनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी की जिचं मूल्य $1 बिलियन आहे पण ते अजून शेअर मार्केटमध्ये रजिस्टर झालेलं नाही. आणि गेल्या 10 वर्षात भारतामध्ये जवळपास इतक्याच युनिकॉर्न झाल्या होत्या 40च्या आसपास आणि 2021च्या एका वर्षात पुन्हा 40 युनिकॉर्न्स तयार झालेले आहेत. त्यामुळं आता भारतातल्या हुशार तरुणाईला भारतातल्या हुशार ITतल्या व्यक्तींना भारतात सुद्धा संधीची असंख्य दारं उघडलेली आहेत. या सगळ्या कंपन्यांचे युनिकॉर्न कंपन्यांचे CEO सुद्धा कदाचित पराग अग्रवाल इतकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हा कॉन्टेक्स्ट आपण समजून घेतला पाहिजे की आज भारतीय तरुण भारतीय IT क्षेत्रातले लोक भारतात तर यश मिळवतातच आहेत आणि शिवाय परदेशात जाऊन सुद्धा यश मिळवत आहेत. भारतात संधी मिळत नाही म्हणून परदेशात जाणं ही कदाचित गेल्या पिढीतली गोष्ट होती पण आज भारतीयांना भारतातल्या ITतल्या तरुणाईला ही संधी खुणावतेची देशात असो किंवा परदेशात असो हा बदलसुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. अजून एक गोष्ट कायम बोलली जाते ती म्हणजे ब्रेन ड्रेनबद्दल. पण एक चांगला लेख माझ्या वाचनात आला की हे कदाचित ब्रेन ड्रेन नाही तर ब्रेन सर्क्युलेशन आहे. म्हणजे आज कित्येक तरुण हे भारतातून परदेशात शिकायला जातात,
तिथल्या चांगल्या गोष्टी समजून घेतात आणि पुन्हा भारतात येतात. त्यामुळं ब्रेन सर्क्युलेशन समजा अशी आपण कन्सेप्ट मांडली की इथं शिकणं भारतात, परदेशात जाणं तिथं शिकणं, आणि दोन्हीतल्या चांगल्या गोष्टी घेऊन जी कुठली भूमी, जी कुठली जागा, वर्ल्ड इज फ्लॅट म्हणतात फरीद झकेरिया, त्या पद्धतीनं कुठल्याही देशात आज काम करता येतं. सो जिथं त्या व्यक्तीला सूट होतंय तिथं ती व्यक्ती काम करते आणि आपला बदल घडवतीये. हे आज या नव्या IT क्षेत्राचं नवं गमक आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. पोस्ट पॅन्डेमिक जग वेगानं बदलतंय आणि या बदलत्या जगात येणाऱ्या काही दशकात भारत हेच इमर्जिंग इकॉनॉमी असेल असं अनेक अहवाल म्हणत आहेत. पराग अग्रवालच्या CEO पदाची नेमणूक ही इतकी महत्त्वाची यासाठी आहे की ते फक्त एका भारतीय माणसाचं यश दाखवत नाही, तर गेल्या दशकात भारतातली IT कशा पद्धतीनं बदलली याचं ते प्रतीक आहे. आणि कदाचित येणाऱ्या दशकात भारतीय IT कशी बदलत राहील याचीसुद्धा ती चुणूक आहे. म्हणूनच भारतीय IT क्षेत्रात रस असणाऱ्या प्रत्येकानं आणि एकूणातच भारताची ग्रोथ स्टोरी समजून घेणाऱ्या प्रत्येकानं ही पराग अग्रवालची निवड ही सत्या नाडेला, सुंदर पिचाई या सिरीजमधलं अजून एक पाऊल म्हणून बघितलं पाहिजे. ती कशामुळं झाली त्याचे सामाजिक राजकीय अंग समजून घेतली पाहिजेत आणि त्यानुसार बदलत्या भारताचा अंदाज बांधला पाहिजे असं नक्की वाटतं.